जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। संघटन मजबूतीसाठी नंदुरबारमध्ये भीम आर्मीचा कार्यकर्ता मेळावा। आदिवासी, दलित आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर भीम आर्मी आक्रमक होणार। जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांच्या प्रतिक्रिया। भीम आर्मीची मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलनाची तयारी। नंदुरबारमध्ये भीम आर्मीच्या वतीने संघटन मजबूत करण्यासाठी आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आढावा मेळावा घेण्यात आला। भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे आणि जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात आदिवासी, दलित, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। राज्यातील विविध प्रश्न घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे मोठा आवाज बुलंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। तसेच कार्यकर्त्यांच्या नाराजी, संघटनात्मक अडचणी आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून भीम आर्मी अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांनी स्पष्ट केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पूर्ण देशामध्ये आज भीम आर्मीचं जे नेतृत्व करतात चंद्रशेखर आझाद भाई, आज ते खासदार झालेले, संसदेमध्ये अनेक मुद्दे ह्या देशपातळीवर ते मांडत आहेत। असं असताना भीम आर्मीचा एक विस्तार या देशामध्ये झाला पाहिजे आणि प्रत्येक राज्यामध्ये भीम आर्मीच्या आता आढावा बैठक घेणं चालू आहे। त्याच अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही बैठक घेत आहोत। मी 25 तारखेला घरामधून निघालो होतो, आज 7 तारीख या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहोत आणि 15-16 जिल्ह्याचा दौरा करत असताना नंदुरबार जिल्ह्यामध्ये आल्यावरती एक आम्हाला सर्व पदाधिकारी यांच्याकडून प्रेम मिळालं। आमचा आम्हाला मानसन्मान दिला त्यांनी। पण हे सर्व करत असताना या महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जाणून घेण्याचं आम्ही काम करत आहोत। या आढावा बैठकीच्या माध्यमातून या नंदुरबार जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत, कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न आहेत, काय नाराजी असते, काय आपुलकी असते, अनेक ते प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 70% हा आपला आदिवासी भाग आहे। इथे दलित आहेत, मुस्लिम आहेत, अनेक अन्याय अत्याचार वाढलेले आहेत। परंतु ह्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण कसं लढलं पाहिजे, अनेक आपल्या मागण्या आहेत आणि प्रामुख्याने जे महाराष्ट्रामध्ये एक मागणी पुढे जी आलेली आहे, उपवर्गीकरण, अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा, तर ह्या मुद्द्याला संविधानवादी आणि आंबेडकरवादी लोकांनी विरोध केलेला आहे। शक्ती कायदा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये काही विधायक दिलं होतं, ते गरजेचं आहे, त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अगर ते केलं सरकार म्हणून आमचं समर्थन असेल। कारण ते कुठे ना कुठेतरी हे महिलांवर जे अन्याय होता त्या अन्याय थांबवण्याचं काम करेल आणि जो कोणी असं कृत्य केलेल त्याला खरंच फाशी मिळाली पाहिजे, ह्यालाही आमचं समर्थन आहे। तर ते विधेयक, ते शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये पास झाला पाहिजे। नाही पास झालं तर ते पास करण्यासाठी आम्ही आंदोलन करू। ज्यावेळी महिलांवर अन्याय अत्याचार झाले, मुलींवर अन्याय अत्याचार झालेला आहे, त्यावेळी भीम आर्मीने आंदोलन केलेलं, संजय भाऊनी पण अनेक पत्रावर आंदोलन केलेलं आहे। पुण्यामध्ये आता ज्यावेळी चिमुकलीवर सोबत झालेलं आहे, त्या महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको करणारा पहिला भीम आर्मीचा कार्यकर्ता होता। TV9 वर बातमी आली, NDTV वर आली, सर्व मीडियावर ते आले आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना वाटलं की आम्ही पण आंदोलन केलं पाहिजे। 2 दिवसानंतर त्याच्यामुळे भीम आर्मी प्रथम असा संघटना महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे आणि भीम आर्मीचा कार्यकर्ता प्रथम जाऊन निवेदन देतो, आंदोलन करतो आणि आवाज उचलतो आणि बंड करतो। त्याच्यामुळे भीम आर्मीचं एकच म्हणणं आहे की हे जे काही महाराष्ट्र सरकार आहे महिलांना न्याय देऊ शकत नाही। ह्यांच्या कार्यक्रमामध्ये आजही मुली बेपत्ता आहेत, महिला बेपत्ता आहेत। आजही आपल्या मुली नागपूरमधून पुण्यामध्ये कामाला जात आहेत, मुंबईमध्ये कामाला जात आहेत। आपला जिल्हा का सोडावा लागतो मुलींना? कारण त्या ठिकाणी रोजगार नाही। आपण यूपीची चर्चा करतो पण आपल्या जिल्ह्याची चर्चा का करत नाही? त्या मुली तिकडे गेल्या, माझ्या संपर्कात अनेक मुली आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो। कालही आम्हाला कॉल आले, मी चंद्रपूर जिल्ह्यामधून 8 वर्ष इथे काम करते पण मला असा त्रास इकडे होतो का? आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्या लोकांना जावं लागतंय कारण युपीचाही प्रश्न संपलेला नाही आणि महाराष्ट्राचाही प्रश्न संपलेला नाही आणि सगळे राजकीय लोक फक्त आणि फक्त त्या मुद्द्याचं राजकारण करतात। त्याच्यामुळे भीम आर्मीचं कर्तव्य आहे महिलांचं संरक्षण करणं, विद्यार्थ्यांचं संरक्षण करणं, प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करणं आणि त्यासाठी आंदोलन करावं लागलं तर आंदोलन आम्ही करतो। नागपूरमध्ये काही बागेश्वर आले होते, तिथे गडकरी साहेब होते, RSSचे मोहन भागवतजी होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेक मंत्रिमंडळाचे पदाधिकारी होते, परंतु त्याला कोणी थांबवलं नाही। संजय गायकवाड सारखे बुलढाणामधले शिवाजी महाराजांबद्दल किंवा त्या पुस्तक विक्री करणाऱ्या माणसाला शिवीगाळ करतात। अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं पूर्ण सामाजिक धार्मिक वातावरण बिघडलेलं आहे। असं असताना या मुख्यमंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत। पण एवढे हे नालायक का त्यांना राजीनामा मागायचं का नाही हा विचार आम्हाला पडलेला आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये जे वर्गीकरणाचा विषय चालू आहे, बदल समिती त्यांनी नेमली होती, या समितीने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अहवालच दिला नाही, तरी हे लोक हरकती मागत आहेत। त्याच्यामुळे असंवैधानिक कृत्य या महाराष्ट्रामध्ये वारंवार करत आहेत। त्याच्यामुळे आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीम आर्मीची बैठक छान झाली। आमचे नेते संजू भाऊ रगडेजी
किंवा त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून भीम आर्मीचं अत्यंत चांगलं काम या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उभं आहे. त्यांनी गावागावापर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. आणि असं करत असताना त्यांच्यावरती काय अन्याय झालेला आहे, काय लोकांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता जेलमध्ये खोट्या केसेसवर टाकलेला आहे. आणि याचा विरोध आम्ही करत आहोत. आणि ह्या खोटे गुन्हे जे टाकलेले आहेत तर हे कोर्टामध्ये पण कसं चॅलेंज करता येईल संघटनेच्या माध्यमातून पुढे जाऊन याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. आणि संजू भाऊ रगडे या जिल्ह्याचं कसं नेतृत्व चांगलं आहे हे आम्ही बघतो, पण कसं वाईट आहे हे सिद्ध करण्यासाठी काही लोक काम करतात, काही राजकारणी लोक काम करतात, परंतु त्याला आम्ही बळी पडणार नाही. अनेक नाराजी होती, नाराजी दूर केली. आणि ही नाराजी दूर केल्यानंतर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कसं काम करायचं हे आता हे आम्ही ठरवणार आहोत. आपल्या मीडियाच्या माध्यमातून परत एकदा मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये जे काही उपवर्गीकरणाचा विषय चालू आहे त्याला विरोध करा. उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे, कारण भावाभावाला वेगळं केलं जातं. भावाभावाला आपसामध्ये भांडण लावत आहेत, घर यांचे फोडत आहेत, संसार उद्ध्वस्त करत आहेत. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महापुरुषाला वेगळं करण्याचं काम करत आहेत. आज खासगीकरण चालू आहे, कंत्राटीकरण चालू आहे. अनेक आता पदोन्नतीचं आरक्षण साईडला ठेवून परत एकदा भरती चालू करणार आहेत, म्हणजे आरक्षण असून सुद्धा नसल्यासारखं आहे. त्याच्यामुळे खूप मोठं काम भीम आर्मी या महाराष्ट्रामध्ये करणार आहे. आणि लवकरच 15 ते 20,000 लोकांचा मोर्चा आम्ही आझाद मैदानामध्ये 6 ते 7 महिन्यानंतर काढणार आहोत. त्याचा आमचा अजेंडा घेऊन आम्ही महाराष्ट्रावर फिरतोय आणि त्याच अजेंड्यावर आम्ही आमचं मोठं काम आहे. रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या विषयावरती आमचा मोर्चा असेल. सिद्धिविनायक मंदिर आहे त्या ट्रस्टला 500 कोटी मुंबई महानगरपालिकेने दिले. असे 29 महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत. सर्व धार्मिक संस्थांना ते पैसे देत आहेत आणि आमचा विरोध नाहीये. परंतु या महाराष्ट्रामध्ये आज मराठी शाळा उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. विद्यार्थी शिकला पाहिजे, तो शिकला तर भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो, नेतृत्व करू शकतो. परंतु त्यांना शिक्षणापासून वंचित कसं ठेवायचं. आणि जे पॉलिटिकल लोक आहेत, जे मंत्री आहेत, त्यांच्या जे काही खाजगी शाळा आणि कॉलेज आहेत त्यांना पण ते अनुदान देण्याचं काम करत आहेत. आणि कुंभमेळ्याचा हा प्रश्न आहे. कुंभमेळा एका धर्माच्या नावाने केला जातो. कोणत्याही धर्माला आमचा विरोध नाही. आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे लोक आहोत. आम्ही संविधान घेऊन चालणारे लोक आहोत. परंतु त्या कुंभमेळ्यामध्ये खरंच हे पैसे देणं गरजेचं आहे का? कारण UP-मध्ये कुठेतरी कुंभमेळा होता, त्या ठिकाणी किती आग लागली, किती लोक मेले, किती गर्दी होती. धर्माच्या नावाने पैसा घेतला जातो, पण त्या पैशाचा कुठेही उपयोग होत नाही. तो सर्व पैसा हे जे करतात तो पैसा आपल्या इलेक्शन फंडामध्ये वापरतात. फक्त नावासाठी जाहीर करणं आणि लोकांना वाटतं की यार खूप आहे, आपल्या धर्माच्या कामासाठी पैसे जाहीर केलेले ते पैसे तिथपर्यंत पोहोचत नाहीत. आता नाशिक जिल्ह्याचा ज्यावेळी कुंभमेळा चालू होईल त्यावेळी आम्ही स्वतः भीम आर्मीची टीम पोलिसांना पत्र देऊन त्या ठिकाणी पाहणी करायला जाणार आहोत. खरंच ते जे पैसे पास झालेले आहेत त्यांना त्या सुविधा मिळतात की नाही. आणि त्या सुविधा मिळत नसेल तर तिथे आम्ही आंदोलन करण्याचं काम करू. कारण सर्वच लोक हे आपले आहेत. त्याच्यामुळे घोटाळा आणि भ्रष्टाचार करण्यासाठी फक्त फंड पास केलेला आहे, त्यांना कुंभमेळ्यासाठी नाही.